माध्यमातून देखील आपण पाहताय बरेचसे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं ऑनलाईन जोडले गेले. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचा आपण नेरल प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. मॅच ऑन झाली आहे. पहिलं षटक अमोल चव्हाण बॅकफूट लावून पंच केला. कव्हर मधून बॉल ला काढला. बॉल चालला डीप कव्हर सीमा पार. पहिल्याच बॉल वरती आक्रमकरित्या सुरुवात करत असताना चौकार. हो यावेळी वाईट यॉर्कर टाकलाय. चॉप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉल झाला. पहिला बॉल अगदी आपण पाहताय तो अर्ध्या क्रीज मध्ये होता. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅकफुटला जाऊन मात्र तो पंच केला होता. चौकार आला. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल चव्हाण गोलंदाजी बाकवरती P1चं पहिलं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय सुफिया. हो पुन्हा एकदा त्याच रीतीचा फटका खेचायचा होता, परंतु यावेळी बरोबर अगदी आपण पाहताय शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये पहिला आदरा मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर नेरल टीमला फलंदाज बाद होतील. 30 29 28 27 26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 पहिली विकेट आली आहे. सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताय चौकारानं केली, परंतु जास्त वेळ मैदानावरती थांबला नाहीये. लगेच मैदानाच्या बाहेर आला. अमोल चव्हाण मात्र त्याला परत पाठवला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता लेफ्टी बॅटर इनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लवकर बॅटिंग आली आहे. अगदी आपण पाहता पहिल्या ओव्हर मध्ये शिवम मैदानाच्या आतमध्ये. समोर आपण पाहता लेफ्टी बॉलर. हो बरोबर ब्लॉक होल मध्ये टाकलाय. पंचांचा फिंगर अप झालाय. फलंदाज आणखीन एक शिवम OUT आउट. 30 29 28 27 26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय साजिद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. बॅक टू बॅक विकेट्स आले. विकेट हॅट्रिक इथून मिळेल का गोलंदाज अमोल चव्हाणला हे देखील आपल्याला इथून पाहावं लागेल. एक्सपिरियन्स भरपूर आहे या खेळाडूकडे. सातत्यानं अगदी गावाच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळत असतात. हो फुलटॉस बॉल टाकला. गॅप शोधली आहे. बरोबर अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. बॉल सरळ चाललाय सीमा पार. चौकार. बागडी केली आहे. टेनिस क्रिकेट .in च्या टेक्निकल रूम मधून आता हा डिसिजन त्या ठिकाणी चेक केला जाईल. कुणाल लायरे त्या ठिकाणी आपण पाहता जे ऑपरेटर आहेत टेक्निकल रूम मध्ये, तिथून मात्र हा डिसिजन आता आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ नो बॉल. बरोबर हाईट फॅक्टर होती या बॉल मध्ये. कमरेपेक्षा उंच होता. त्याला फक्त हलक्या हाताने दिशा दिली. बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषा गाठली आहे. चौकार देखील आला आणि नेक्स्ट बॉल इथून असेल तो फ्री हिटचा. चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी गतीने टाकलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वरती इथून आपण पाहता एक
खऱ्या अर्थानं मोमेंटमची गरज असते क्रिकेटमध्ये आणि तिथे मात्र तो खराब बॉल आल्यानंतर धावा यायला सुरुवात. हो इथे आपण पाहता फलंदाज साजिद यांना देखील परतावा लागेल. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. सन्माननीय सलमानजी नजे साहेबांना विनंती करेन की आपल्याकडे आलेले पाहुणे आपण पाहताय अफजलजी टिवाले यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी सलमानजी नजे साहेबांना विनंती करतो की अफजल टिवाले यांचा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दरम्यान आज या स्पर्धेचा पहिला दिवस होता. आज ओपनिंग सरमरी होती. त्याचमुळे आपण आज उशिराने आज उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याचमुळे आपण पाहताय मान्यवर थोडेसे उशिराने दाखल झाले त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपण उशिराने आहेत. परंतु उद्या बरोबर जे शेड्यूल आखलाय त्या शेड्यूल प्रमाणे आपण पाहताय उद्या बरोबर 8 वाजता तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. हो हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत बरोबर त्यांच्या हातामध्येच 6 बॉल प्रतीक्षा केली होती रोशननं स्ट्राईक वरती येण्यासाठी. परंतु जसा सेकंड ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती आला हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न बॉल मध्ये गतीच नव्हती आणि इथून मात्र विकेट्स मिळाली ती रोशनची. टीमचा कॅप्टन 0 वरती बाद झाला. 30, 29, 28, 27. टीमचा कॅप्टन रोशन अडाव आपण पाहता 0 या धावसंख्येबद्दीतून बादून नाराज हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येतो कारण की विकेट्स आल्या होत्या. जबाबदारी त्याच्यावरती होती. जबाबदारीनं तेळा खेळायचं होतं. टीमचा कर्णधार आहे सातत्यानं म्हटलं जातं कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट समोरून नेतृत्व करणारा कॅप्टन. परंतु आता इथून आपण पाहताय तो अपयशी ठरला आणि आता इथून मैदानाच्या बाहेर येतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहताय निखिल. हो ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटन बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅक टू द बॉलर आला. तिथून आपण पाहता पुन्हा एकदा डॉट बॉलर्स पाहायला मिळेल. थोडीशी दडपणाखाली थोडीशी प्रेशर मध्ये इथून आपल्याला पाहायला मिळते रॉयल चॅलेंजर नेरळ टीम. धावा झाल्याच नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहता तो चौकार आला. हो चांगला बॉल करणचा. करण बागमारे गोलंदाजी मार्कवरती जबरदस्त कामगिरी करतोय. या नेरळ प्रीमियर लीग 2026 मधील पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान या गोलंदाजानं मात्र मिळवला. तोच करण बागमारे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हो हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग इतका आहे परंतु त्या वेगावरती नियंत्रण देखील आहे. बरोबर लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू पडल्यानंतर बरोबर बाहेरच निघतात. अँगल क्रिएट करत असताना चांगली बॉलिंग अगदी मिश्रणामध्ये बॉलिंग करत असताना आपण पाहता करण बागमारेला. अमोल चव्हाण खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळलं. थोडीशी मागणी कामगिरी जरूर झाली परंतु करण बागमारे जो खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल राहिला. हो फटका इथे देखील मिस टायमिंग पाठीमागे जात असताना पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13. निखिल देखील बाद झाले. तो दबाव निखिल वरती देखील होता. डॉट बॉल आले होते. मोठा फटका मारायचाच होता. मोठा फटका आला तर दबाव कमी होईल कारण की धाव फलक्यावरती फार कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय डबल माइंड झाले आणि तिथून मात्र तो सोपा झेल देऊन बसले. ते देखील मैदानाच्या बाहेर आले. आणि आता 7व्या क्रमांकावरती आपण पाहताय शहबाज 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. कारण वाघमारेचं कराल तेवढं कौतुक कमी आहे. जबरदस्त गोलंदाजी. हो पुढे आले. फटका चांगला केलाय. शॉट एक्सा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहताय 2 धावा चित्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीने इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते 15 वरती.
15 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय 5 विकेट आल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 5 ओव्हरची मॅच आहे भरपूर वेळ आहे इथून सिंगल डबल जर आली पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मात्र एक चांगली टोटल ही स्कोर बोर्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल परंतु त्यासाठी तसे प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील ते प्रयत्न जर का झाले तर एक चांगली टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल रॉयल चॅलेंजर नेरळ टीम कडे सलामीच्या आघाडीचे फलंदाज जे अगदी आपण पाहताय टॉपर ऑर्डर होती ती मात्र लवकर परतली आहे त्यानंतर मात्र आता पूर्णपणे जबाबदारी आहे ती मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहताय या 2 फलंदाजांना महत्वपूर्ण कामगिरी बजवायची आहे त्यांना या धावा बनवायच्या आहेत आता त्यांच्यावरती संपूर्ण विश्वास आहे ऑन स्ट्राइक आपण पाहताय फलंदाज सचिन आहेत नॉन स्ट्राइक एंडवरती शाबाज गोलंदाज पुनश्च एकदा ओ वाईट यॉर्कर टाकला बरोबर व्हाईट लाईन पकडून आता गोलंदाजी केली जाते अमोल चव्हाण पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये सचिनच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल रोखलाय पूर्णपणे रोखलाय अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या 13 त्यानंतर मात्र धावा आल्याच नाही सेकंड ओव्हर मध्ये आल्या 2 हो ऑन साइडला फटका फोर्स केला लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग तेवढी चांगली फेकी देखील आपण पाहताय एकच धाव इथून कंप्लीट केली जाते सिंगल डबल महत्वाचे आता ते ओळखलंय दोन्ही फलंदाजांना सिंगल डबल जरी आली तरी एक फायटिंग टोटल इथून उभी राहील आणि त्या टोटलला आम्ही फाईट करू आता तीच रणनीती तीच प्लॅनिंग खऱ्या अर्थानं हो इथे देखील फटका चांगला लॉंग ऑनला फिल्डर प्रयत्न करतात हो एफर्ट चांगले होते परंतु इथून देखील आपण पाहताय कॅच ड्रॉप होती आणि मिळेल फक्त सिंगल परंतु त्या एफर्ट साठी देखील इथे मात्र अगदी टाळ्या होताना आपल्याला पाहायला मिळाला कारण की कॅच त्यांच्यापासून भरपूर दूर होती डीप मध्ये बरोबर अगदी लॉंग ऑन मध्ये उभे होते कॅच अगदी खाली डीप होत होती परंतु प्रयत्न चांगले होते एक धाव आली आहे धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 17 हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विथ द टर्न परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणखीन एक डॉट बॉल जे डॉट बॉल खेळले जात आहेत ना त्यांना सिंगल डबल मध्ये देखील परिवर्तित करावा लागेल ज्यावेळी प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल येईल त्यावेळी गोलंदाजाला प्लॅनिंग करावी लागते अशा परिस्थितीमध्ये एकान खराब बॉल तुमच्या समोर येत असो तो फुलटॉस बॉल आलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केले डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघालाय तोपर्यंत अगदी आपण पाहता 2 धावा इथून कंप्लीट होईल ती ताकद जनरेट होत नाहीये फलंदाजांकडून ती ताकद जनरेट करावी लागेल मनगटातली ताकद इथून मात्र आता बॉल वरती दाखवावी लागेल ते प्रहार चढवावे लागतील त्याच वेळी बॉल आज सीमारेषेच्या पलीकडे तुमचा जाईल ती गॅप शोधावी लागेल धावसंख्या 19 हो कमी गतीने टाकला अगदी आपण पाहता ओव्हर पिच बनवून घेतला लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला सचिन खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करतात सिंगल डबल ना स्कोर बोर्ड पुढे नेण्याचं काम ते करतात धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 20 धावा धाव फलकावरती आहेत अगदी जर पाहायला गेलं तर 2 स्पेल मध्ये अमोल चव्हाण यांनी धावा खर्च केला त्या अगदी आपण पाहता 18 विकेट्स त्यांनी मात्र मिळवला त्या 3 महत्वपूर्ण धक्के दिले पहिल्याच ओव्हर मध्ये 13 धावा खर्च करत असताना या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या 5 विकेट मात्र मिळाली नाहीये सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय करण वाघमारेनं 2 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं 2 विकेट्स आल्या होत्या आणि आता मात्र उर्वरित 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे पाणी हवाय चला इंडियन्स नेरळ टीमला पाणी हवंय पाणी घेऊन जा संदीप शिनारे सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया नेरळ प्रीमियर लीग 2026
तुम्ही पाहताय पहिला दिवस या स्पर्धेचा, भरपूर मान्यवर, भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. प्रत्येकाच्या अगदी आपण पाहताय पसंतीची ही स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा, नेरळ प्रीमियर लीग 2026. आयोजकांनी घेतलेली मेहनत आपण पाहताय, अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. स्पर्धा म्हटली की सर्वांना उत्कंठा असते, परंतु त्या स्पर्धेमागची जी मेहनत असते त्या आयोजकांनाच माहिती असते. गेले कित्येक रात्रींदिवस खऱ्या अर्थानं ती डोळ्याला झोप देखील नसते या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचं स्वरूप कशा पद्धतीने असेल. हो, आउटसाठी अगदी आपण पाहता लेग स्टंप, चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओ, चांगली फिडिंग, स्टॉप केल्या बॉलला. बरोबर गोलंदाजाकडेच बॉल गेला, पायावरती बॉल आदळला आणि बरोबर अगदी गोलंदाजाकडेच बॉल निघाला. जर इथून निसटला असता तर कदाचित डीप मध्ये आला असता, परंतु चांगली फिडिंग शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिळेल. फक्त सिंगल ना धाव फलकात जाऊन पोहोचते. 21. नेक्स्ट मॅच डेअर डेव्हिल्स नेरळ आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरळ रॉयल्स. फटका मिस टायमिंग आहे, हवेमध्ये फील्डर दूर चेस करतायत. हो, पोहोचलेत, पकडले, कॅच, वाडा कॅच. सुरेश निडगुडा त्या ठिकाणी आपण पाहता फिडिंग करत असताना जबरदस्त कॅच पकडला. डीप मध्ये उभे होते, बरोबर अगदी आपण पाहता लॉंग ऑनला, तिथून मात्र अगदी मिड ऑन पर्यंत धावत आले आणि तो कॅच मात्र तिथून कव्हर केला. गुड कॅच. आणखीन एक विकेट. 21 धावा धाव फलकावरती. इथून आपण पाहताय फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये समीर साकिंग एंड वरती. शॉर्ट बॉल पाठीमागे, फाईन लेगच्या अगदी बाजूने बॉल चाललाय, डीप फाईन लेगला, सीमा पार, चौकार. चौकारानं धाव फलकात जाऊन पोहोचलाय. 25 वरती समीर, पहिलाच बॉल वरती चौकार. हो, पुनश्च हाफ ट्रॅकर होता आणि इथून मात्र फलंदाज बाद. 30, 29. $16. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तुषार गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत, फुटवर्क चांगला आहे. ओ, दांडी गोल, फलंदाज बाद, परफेक्ट यॉर्कर, पाडन पाडच्या मधून एस्टानवरती आदळला. 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15. आठ विकेट आलात. तुषार गायकवाड, असं वाटलं होतं की इथून आता उर्वरित काही बॉल राहिले होते त्यांच्यावरती आक्रमण करताना पाहायला मिळतील, परंतु अगदी पहिलाच बॉल त्यांच्या समोर बरोबर यॉर्कर झाला, त्याला थांबवू शकलं नाहीयेत. इतका भन्नाट वेगानं परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि तिथून मात्र अगदी यष्टाच उदलवल्यात. आणखीन एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज रोहिदास
बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 8 विकेट आल्यात. रोहिदास अगदी 10व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय फक्त 5 धावा आल्या, विकेट्स आल्या 3. चांगली बॉलिंग केली निलेश यांनी. थोडीशी दुखापत आहे परंतु ती बाजूला सारत चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. नेरल इंडियन्स कट केलाय, गॅप शोधली, बॉल सरळ सीमा पार, थर्डमॅन ला आलाय, चौकार. चौकार आला. चौकारानं धावा फलक्यावरती पाहायला मिळतील 29. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी वेगानच पुढे निघालाय, थोडासा खाली देखील राहिलाय. लाईंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहता बॅटर सचिन देखील पाठीमागे झाले, त्यांना बॉल समजलाच नाहीये. बरोबर अमोल चव्हाण यांच्या हातामध्येच भिसवला डॉट बॉल. अविनाश गोलंदाजी मार्क वरती. हो, फुलाले यांचा बॉल ऑन साइडला टर्न केला, लॉंग ऑन मधनं फिल्डर आलेत वेगानं. बघा एकाच टीम मध्ये सुरेश निरगुडा आणि त्यानंतर अविनाश निरगुडा एकाच टीम मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट किती डेव्हलप झालंय, ग्लॅमर मिळालाय क्रिकेटला. ओ, फटका चांगला आहे, राहुल आहे परंतु त्याचा आवाक्याच्या बाहेर आहे, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. या इनिंगचा पहिला षटकार आलाय तो फलंदाज रोहिदासच्या बॅट मधून. बरोबर पीक केला ऑन साइडला, अगदी आपली मोमेंट बनवली आणि त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट करत असताना 6 धावा या बॉल वरती पाहायला मिळाल्या. अविनाशच्या विरोधामध्ये हा षटकार. हो, यावेळी अगदी आपण पाहताय वाईटच बॉल टाकलाय, बरोबर बाहेर टाकलाय. एक्स्ट्राची धाव इथून धाव फलक्यावरती येईल. 36 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 36. हो, आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतात, फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तो एक बॉल खऱ्या अर्थानं हॅप ट्रॅकर रोला होता, त्याच्यावरती मोठा फटका आला, परंतु यावेळी जर पाहायला गेलं बॉल बरोबर खाली पडल्यानंतर बाट वरनं फिरली जाते, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच होत नाहीये, ते डॉट बॉलच पाहायला मिळतात. हो, यावेळी देखील दूरवरून खेळले, एका हातानं बॉलला स्टॉप केलाय. एस्टनचा मागे आपण पाहता अमोल चव्हाण यांनी, आणि इथून मात्र सिंगल आली आहे. सिंगल ना धाव फलकात जाऊन पोहोचला. 38. 38 धावा धाव फलकावरती आहेत. आता बनवायचं आहेत 30 बॉल मध्ये तर 39 धावा नेरल इंडियन्स टीमला. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच यायचंय. डेअर डेव्हिल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन हरेश कराले आणि मुस्तकीन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. चला, हरेश कराले टॉस साठी यायचंय. आली. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी आहेत टॉस साठी.
सन्माननीय नसीमजी खान साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. नसीमजी खान साहेबांच्या शुभ आपण या ठिकाणी टॉस करतोय. एकीकडे आपण पाहता हरेश कराल आहेत, दुसरीकडे मुस्तकीन. नेक्स्ट मॅच त्याचा टॉस. हेड इज अ कॉल. हेड. डिसिजन रॉयल्स नेरळ टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला डेअर डेव्हिल्स नेरळ टीमला. ही मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच टीमनं आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता आवाज ऐकणार आहात पियुष सरांचा. हॅलो चेक. पहिलाच बॉल, पहिला चेंडूवरती मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर सुफियानने पकडली. फलंदाज पहा. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10. हॅलो चेक. हॅलो डिझाईन निलेश, थोडा व्हॉल्यूम देऊ शकता काय? वायरलेस ग्रीन कलर. हॅलो चेक. हॅलो चेक. द्या थोडा व्हॉल्यूम द्या डीजे. हॅलो हॅलो चेक. हरेश कराले यांना मी विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती थोडा बेस द्या डीजे निलेश, थोडा बेस द्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅमरिंग मारणार नाही याची फक्त काळजी घ्या. हॅलो ठीक आहे. थँक्यू 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 डीजे निलेश. चला वळत मॅचच्या दिशेने नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट रिस्क घेत नाहीयेत. वेश लागलेली आहे. मॅचची आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. शिवम संचे मैदानाच्या आतमध्ये 30, आगीचे निखारे टाकत 29, असताना आणखीन एक 28, विकेट. फलंदाज 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18,
17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. नेरल डेअरडेव्हिल्स टीमचे संघ मालक श्रीमान नरेंद्रजी कराळे यांना मी विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं कॅप्टन आपले व्यासपीठावरती आहेत, तर आम्ही नरेंद्रजी कराळे यांना विनंती करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शिवम संचे नेरळ प्रीमियर लीग सिद्धिविनायक नेरळपाडा संघातील एक खेळाडू आज गाजवत आहेत. बोलत यार ऑन साइडला खेचून मारलेला देवेंद्र कुलकर्णी यांचा फटका चाललाय. स्कोअर लेग सीमा पार झाली आहे सुरुवात. मॅच ऑन. नेरल इंडियन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल चॅलेंजर्स नेरल या दोन संघांमध्ये सुरू असणारी अस्तित्वाची लढाई. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक सुरू. शिवमला 2 विकेट मिळाल्यात. बघूया त्या पहिल्याच ओव्हर मध्ये 39 टार्गेट जर तुम्ही डिफेंड करता तर ही ब्राईट स्टार्ट, ही चांगली सुरुवात तुम्हाला गरजेची आहे. कोला टाकला समोर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. आणखीन एक चांगला चेंडू फेकलेला. दबाव वाढलेला आता सध्या तरी राहुल ऐनकर वरती, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला ॲज अन ओपनर आलेला. आणखीन एक डॉट चेंडूतून फेकलेला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळतून बाकी राहिलेला. शिवम संचे बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. रॉयल चॅलेंजर्स नेरल आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेरल इंडियन्स या दोन संघांमध्ये आतिषबाजी आपण पाहतात. फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. क्षेत्ररक्षक रोशन आडव त्या ठिकाणी पोहोचतात. सिंगल या बॉलवरती होते. कंप्लीट 1च्या मदतीने संघाचे टोटल जाऊन पोहोचलेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती 2 महत्वपूर्ण विकेट मिळालेत. शिवम संच अर्थातच रॉयल चॅलेंजर्स नेरल या संघाला वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात ही तुमची अर्धी यशाची नोंद असते आणि चांगली सुरुवात केलेली आहे. गोलंदाज शिवम संचाने शेवटचे अंतिम 5वा बॉल डॉट आला आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येते. टोटल जाऊन पोहोचलेली 5. पहिल्या षटकाचा डाव टपला. 2 बाद 5 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5. 39 टार्गेट ठेवण्यात आलेल्या. 30 चेंडू 39. पहिल्या ओव्हर मध्ये 5 34 करायचे आहेत 24 बॉल मध्ये. प्रत्येक षटकामागे 8.50 चा आस्किंग रन रेट. प्रत्येक ओव्हर मागे 8 धावा इथून बनवायच्या. विकेट वरती निर्भर आहे सध्या तरी नेरल इंडियन्स हा संघ. देवेंद्र कुलकर्णी आणि राहुल ऐनकर ही दोन खेळाडूंना आता पार्टनरशिप बनवायची आपल्या टीमसाठी. वेगवान टाकलेला टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा दूर ठेवला. वाईट बॉल रूम मिळाला होता. कदाचित फटका अटेम्प्ट करणं गरजेचं होतं का, परंतु एक एक्स्ट्रा रन मिळते. विकेट गेल्याच्या नंतर या धावाच तर अंतिम टप्प्यामध्ये फायदेशीर ठरणार आहेत नेरल इंडियन संघाला. फिल्डिंगची व्यवस्था आपण पाहिली तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट प्रोटेक्शन मध्ये. कोलवा टाप्याचा चेंडू लाऊड अपील. ऑप्शिक चेंडू मिस करतोय पंचांना. इथून दर्शवला. या बॉल वरती एक सिंगल इथून मिळत असताना बाटला चेंडू कदाचित ब्रश झाला असावा. 1 रन या बॉल वरती 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावसंख्येवर.
लॉफ करतात. आक्रमण केलेलं राहुल लाईनकर बरसला. लॉइड इशलॉंग ऑफ सीमा पार षटक्या. थँक्यू डीजे. सुनील अण्णा चंचे जे क्रिकेट प्रेमी राहिलेले आहेत, क्रिकेटवरती ज्यांना बराचसा अधिराज्य गाजवलेला आहे, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचं नुकतंच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं. अण्णांना आम्ही विनंती करत आहोत की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. धावसंख्या या 6च्या मदतीने 13 या धावसंख्येवरती. आता धावसंख्या इथून आकार घेत असताना बोलत यार. फुल टॉस, टॉप एज, पाठीमागे निघाला चेंडू. फाईन लेग मध्ये आउटफील्ड फास्ट आहे, नाही त्यामध्ये चेंडू. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. डीजे व्हॉल्यूम जास्तच क्लिअर झालेला कदाचित. हॅलो. धावसंख्या ही 17 वरती. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात. कॉपी पेस्ट केलेला एक्स्ट्रा कव्हरला. ओ गुड कॅच. शिवम होते डाऊन द बॉल. पकडली झेल. आणखी एक विकेट राहुल परतला. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10. लॉफ करतात. आल्या आक्रमण केलेलं क्षेत्ररक्षक. ओ शिवम, काय कॅच पकडलेली आहे. 30, जबरदस्त झेल पकडलेली शिवम संचेनं. डाऊन द बॉल. स्पेक्टॅक्युलर कॅच पकडली. फलंदाज बाद. 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9. नो बॉल. पंचांना इथून कॉल केलेला. ऑन साइडला चेंडू टर्न करत निघून चालला सीमा पार. महत्वपूर्ण 5 धावा आलेला. उद्या दिनांक 10 जानेवारी 2026 अर्थातच नेरल प्रीमियर लीगचा दुसरा दिवस. उद्या शेड्यूल नुसार पहिली सामन्याच्या दोन्ही संघांची रिपोर्टिंग ठीक 8 वाजता या ठिकाणी क्रीडांगणावरती असेल, याची नोंद घ्या. त्याचबरोबर उद्या एक मॅच आपण एक्स्ट्रा खेळवणार आहोत, त्यामुळे आम्ही आधीच सूचना पोहोचवतात. आणखीन एक चांगला फटका सुरेश यांचा चाललाय सीमा पार चौकार. चौकार आलेला नुकताच.
नुकताच चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 26-36. सव्वीस झालेला 26. हॅलो चेक. सुनील अण्णा त्यांच्या आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करत आहोत. हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत श्रीमान बब्बू अर्थातच मुनीरजी शेख यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. शिवम आलेत बॉलिंग मार्कवर. फुल टॉस टर्न करण्याचा प्रयत्न होता. थोडासा विकेट वाचून थोडासा सेफ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 26 धावा, 30 षटक. दुसऱ्या ओव्हर मध्ये पैसा वसूल बॅटिंग केली राहुलनं. पैसा वसूल बॅटिंग सुरेश बोडके अर्थातच सुरेश निरगुडा नवीन फलंदाज याने सुंदर बॅटिंग केली. कोलाते चेंडू फ्लिकच्या साह्याने वळवला चेंडू आणि हा देखील चालला वाईड इज लॉंग ऑन. सीमारेषेच्या दिशेने निघाल्याचे. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग राहिलेली दोन्ही खेळाडूंकडून. चांगलं कोऑर्डिनेशन. या बॉलवरती 2 धावा इथून मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 2च्या मदतीने 28 या धावा संख्येवर. 28 39 ओव्हरऑल टार्गेट. विजयासाठी आता 11 धावा संख्येची इथून आवश्यकता राहिलेली आहे. देवेन कुलकर्णी ऑन स्ट्राईक आहेत. डाव सावरलेला तात्यानं 6 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 8 करण्याचा प्रयत्न तर ऑन साइडला जरूर करण्यात आला. बॉटम पॅड मधून निघाला चेंडू. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकापासून ज्याप्रमाणे सुरुवात केली होती ती सुरुवात टिकून ठेवू शकलेले नाहीयेत. ज्याप्रमाणे कमबॅक केलं राहुलने, ज्याप्रमाणे षटकार चौकार ठोकले, सुरेश यांच्या बॅटमधून ज्याप्रमाणे 2 चौकार आले त्याचाच फायदा झालेला. त्या कारणास्तव आता विजयासाठी फक्त 11 गरजेचे आहेत. उलटॉसे फक्त सेन्सिबल पुश करतात. फोरआर्मच्या साह्याने चेंडू टर्न करतात. एक सिंगल कंप्लीट, फक्त 1 रन. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावा संख्येवरती. विजयासाठी आता 10ची गरज आहे. 29 ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी 10ची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 3 मध्ये रेग्युलर षटकाला सुरुवात झालेली आहे. बघूयात या रेग्युलर षटकामध्ये धावफलक थांबवण्यामध्ये यशस्वी ठरतील का. सेन्सिबली ड्राइव्ह करतात. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला पिक करू शकलेला नाही, कलेक्ट करू शकलेला नाही रोशन आडाव. 2 धावा इथून सहजतेने पूर्ण होतात. या 2च्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 31-31 आता झालेलं. विजयासाठी आणखीन 8 करायच्या. तेरा चेंडूंमध्ये विजयासाठी 8. बघा त्या अंतिम बॉल वरती विकेट मिळेल का शिवमला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट. बॉल बाकी आहेत विजयासाठी 8 इथून बनवायचे 13 मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडीच बदल करत असताना अपील करण्यात आली होती. स्ट्रॉंग अपील होती. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 या धावा संख्येवरती. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 8ची गरज आहे. अधिकचा वेळ ड्रिंक्स ब्रेक साठी घेणार नाहीत याची आपण नोंद घ्या, कारण आणखीन 2 सामने आपल्याला जवळपास कंप्लीट करायचे. पूर्णतः 5-5 षटकांचे दोन्ही सामने आपल्याला कंप्लीट करायचे. तर ड्रिंक्स ब्रेक अधिकचा काळ आपण घेणार नाहीत याची आपण नोंद घ्या.
चला थोडासा वेळ वाचवा, याकडे लक्ष द्या. 2 सामने आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न तर सुरू आहे कमिटीच्या वतीनं. बघूयात 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. नेरळ प्रीमियर लीगचे भव्य व्यासपीठ तुम्ही आपल्या मुख्य स्क्रीनवरती पाहतात. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केल्याच्या नंतर आपण या स्पर्धेला सुरुवात केली. नेरळ प्रीमियर लीगची संपूर्ण मॅनेजमेंट टीम D3 ग्रुपचा राहिलेला या संपूर्ण स्पर्धेसाठी यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गतिमान टाकला होता चेंडू, लेगशिक चेंडू मिस करतोय. सिंगल कंप्लीट. 1च्या मदतीने टीमची टोटल धावणं पोहोचलेली आहे 32 या धावसंख्येवरती. चेतेश्वर पुजाराचा जो रोल होता इंडियन टीमच्या टेस्ट क्रिकेटमध्ये, तो रोल आता अदा करत असताना सध्या तरी तात्या. 32 बनलेल्यात विजयासाठी आणखीन 7 आवश्यकतात. सुरेशने चांगली बॅटिंग केलेली आहे. 2 चौकार महत्वपूर्ण होते. 32 ऑन स्कोर कार्ड. आणखीन 2 मॅचेस बोलत या. वेगवान बॅकफुटला जाऊन रूम बनवून खेळलेत. नो सॅकिंग इनला ऍक्युरेट थ्रो पाहिजे. रनआउटचा चान्स होता. 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 33 झालेलं. 6ची गरज आहे. 10 बॉल मध्ये 6. झालेला 33. हो स्वीप करतात. का फटका खेळलेला. केवळ शक्तीनेच नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं. हेच मैदानाच्या आतमध्ये देवन कुलकर्णी सिद्ध करत असताना वेगावरती दिलं कलात्मकतेने उत्तर. चेंडूंचा क्लास म्हणजेच देवेन कुलकर्णी. चेंडूंमधला मास्टर क्लास म्हणजेच देवेन कुलकर्णी आणि फटक्यांमधली विध्वंसकताच म्हणजेच देवेन कुलकर्णी. कुणाल दाबणे यांच्या वतीनं पारितोषिक येतं. या बॉलवरती चौकार मारून जर मॅच जिंकली तर 500 रुपये जमा होतील. हरेश कारले यांच्याकडे पारितोषिक जमा होईल. 37 झालेलंच विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल जरूर करतात. 9 बॉल मध्ये 2 धावा. ऑन साइडला यस मॅच फिनिश. जिंकवला हा सामना देवेन कुलकर्णी यानं. 2 सलगचे चौकार डोकत मॅच विन. नसणारे पुढील मॅचचा टॉस झालेला.